नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यामुळे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क. वर्तकनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध ठिकाणाहून 462 मोबाईल केले हस्तगत आणि आयुक्त कारवाईचे आदेश देतात. अधिकारी मात्र हरताळ फासतात. अनधिकृत बांधकामावरून आमदार संजय केळकर यांचा हल्लाबोल. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यामध्ये नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला असून या रुग्णावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा JN1चा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झाला. हा रुग्ण 19 वर्षीय तरुणी असून तिला काल दुपारी 4:30च्या सुमाराला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यामुळे ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. JN1 हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24च्या वर गेला. ठाण्यात देखील या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असला तरी पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश देतात. खालचे निर्ढावलेले अधिकारी मात्र फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक जीव गेले तरी देखील महानगरपालिकेला जाग का येत नाही असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी लक्षवेधीद्वारे अधिवेशनात उपस्थित करून ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली. ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजलाय. शहरात कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, माजिवडा, मानपाडा, येऊर या भागात अनधिकृत इमारतींची बांधकामं झाली असून काही अजूनही सुरू देखील आहेत. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांना भेटून छायाचित्रांनिशी पुरावे सादर केले आहेत. ते कारवाईचे आदेश देतात देखील, पण हाताखालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटिसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालतात. अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक बळी जाऊन देखील महानगरपालिकेला जाग येत नसल्याची चीड आमदार केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. ठाण्यात अनधिकृत बांधकामं उभारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रति चौरस फुटाने पैसे घेतले जातात. याबाबत अधिकाऱ्यांवर देखील ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे कारवाई व्हायची नसेल तर ठाण्यात यावं अशी भावना अधिकाऱ्यांची झाली आहे अशी टीका केळकर यांनी प्रशासनावर केली. नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असताना आणि दुर्घटनांची टांगती तलवार डोक्यावर असताना शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ठोस योजना आखणार आहात का असा प्रश्न उपस्थित करून इमारतींमध्ये नागरिक राहायला आल्यावर त्यावर कारवाई करता येत नाही. मग अशा इमारतींना वीज, पाणी इत्यादी सुविधा न देण्याबाबतचं धोरण आखणार आहात की नाही असा प्रश्न देखील आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलाय. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी MRTP अंतर्गत कारवाई सुरू असल्याचं सांगितलं. अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्री लवकरच एक बैठक घेणार असल्याचं देखील सामंत म्हणाले.
आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना सोबत अनधिकृत बांधकामांच्या पुराव्याची फाईलच आणली होती। मात्र मंत्री उदय सामंत यांनी फक्त माजिवडा इथल्या 200 चौरस फुटाच्या बांधकामाला आणि बाळकुम इथल्या बांधकामाला MRTPच्या नोटिसा बजावण्यात आल्याचं उत्तर दिलं। यावर संताप व्यक्त करून आमदार केळकर यांनी मंत्र्यांचं उत्तर दिशाभूल करणारं आहे असं सांगितलं। शहरात लाखो FSIची चोरी होते आहे, लाखो चौरस फुटावर अनधिकृत बांधकाम होत असताना मंत्री फक्त 200 चौरस फुटाच्या बांधकामावर कारवाई केल्याचं सांगतायत, हे हास्यास्पद असल्याचं केळकर म्हणाले। वर्तकनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध ठिकाणाहून 462 मोबाईल्स हस्तगत केले। वर्तकनगर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल फोन हरवल्याची तक्रार प्राप्त झाली होती। या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल फोन शोध घेण्याचं काम करत आहे। पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या नेमणुकीतील आशोदा घोडे आणि रवींद्र रायते यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरता मोबाईल फोन संबंधीची माहिती मिळवण्यासाठी संबंधित मोबाईल फोन कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार करून संबंधित मोबाईल फोन कंपनीकडून मोबाईल फोन संबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली आणि प्राप्त झालेल्या माहितीचं तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र तसंच पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमधून संबंधितांकडून कुरिअरद्वारे ते फोन मागवून घेतले। आज रोजी पोलीस आयुक्त यांच्या हस्ते मासिक भेटी दरम्यान 43 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध होर्डिंग धारकांनी जाहिराती फी थकवल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत जाहिरात फी थकवलेल्या 18 होर्डिंगवरील जाहिरातींचे फ्लेक्स उतरवण्यात आले असून फ्लेक्स काढण्याची कारवाई सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली। या कारवाईनंतर जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली 63 लाख रुपयांची जाहिरात फी जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दिली। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सारे मिळून सर्वांसाठी जिव्हाळ्याचं नातं जपणारं मुक्त व्यासपीठ ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळ यांनी कवयित्री सुप्रिया पुरोहित हळंबे यांचा स्वरचित गझल आणि कवितांचं काव्यवाचन शब्द झुला हा कार्यक्रम आयोजित केला होता। ब्रह्मांड कट्ट्यावर नेहमीच नवोदित कलाकारांना संधी दिली जाते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवोदित गायिका शमिका मोहिते हिनं तेरे मेरे इश्क का शायराना सुंदर ही गझल सादर केली। त्यानंतर योग गुरुजी बाप भोगटे यांनी तोच चंद्रमा नभात, सुचिता साळवी यांनी कान्हा कान्हा आणि विद्या जोशी यांनी कृतार्थ जन्म आपुला ही गाणी सादर केली। सुप्रिया पुरोहित यांनी कार्यक्रमाची सुरुवात कवितेची झूल या कवितेनं केली। त्यानंतर छोट्या मुलाच्या हट्टाची कविता ए आई चल आपण जत्रेला जाऊया ही सुंदर कविता सादर केली।
आई आणि नवजन्म झालेल्या बाळाचं नातं उलगडताना दुलई गर्भाची ही भावना प्रधान कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सुप्रिया पुरोहित हळंबे या स्वरचित कविता शब्दझुला या कार्यक्रमात सादर करतात. कविता कशी सुचते याचं यथार्थ वर्णन त्याने केलं. असंच आठवणीत असलेलं गाव आणि गावातील कौलारू घर यावरील गाव गोजिरे ही कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. पाऊस तुझ्याकडे चोरून पाहणे म्हणजे पाऊस ही प्रेमाची गझल सादर केली. त्यांचा मुलगा सर्वेश हा देखील गिटार वादक असून त्याने आईची एक कविता संगीतबद्ध करून गिटार वादन करून सादर केली. 10वी अर्थात SSC बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी SSC बोर्डाच्या पद्धतीनं सराव परीक्षा ठाण्यात शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी घेतली जाते. धर्मवीर आनंद दिघेंनी या सराव परीक्षा सुरू केल्या त्या आज तागायत एकही वर्ष खंड न पडता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्या संयोजनाखाली सुरू आहे. यंदाच्या या परीक्षेचं 33वे वर्ष असून दिनांक 14 जानेवारी 24 आणि 21 जानेवारी 24, 28 जानेवारी 24 या दिवशी या सराव परीक्षा 2 सत्रात घेण्यात येणार आहेत. ठाण्यात कळवा, मुंब्रा, कोपरी, ठाणे पूर्व, किसननगर, पडवळनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर, काजूवाडी, मानपाडा, दिवा, ज्ञानेश्वरनगर, मीरा भाईंदर, जव्हार, वाडा आणि ठाणे शहरात 4 अशा 30 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद केंद्रावरील शिवसेना शाखांमध्ये संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 98 198 75 567 किंवा 797 75 15 661 या क्रमांकावर किंवा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय न्यू इंग्लिश स्कूल जवळ इथं संपर्क साधावा. तसंच या ठिकाणी प्रवेश अर्ज दररोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत स्वीकारण्यात येतील. डोंबिवलीतील शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तर रिक्षानं एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रिक्षा थेट फुटपाथवर चढली. डोंबिवली पूर्वेकडील 4 रस्ता इथं ही घटना घडली. यावेळी चालकानं गाडीतून उडी मारली असं प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी सांगितलं. तर सुदैवानं सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रिक्षाचं यात काही प्रमाणात नुकसान झालंय. धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागे 2 विद्यार्थी होते, मात्र मागील सीटवर जागा असताना देखील एका विद्यार्थ्याला चालकाच्या बाजूला बसवण्यात आलं होतं. त्यामुळं हा चालक 4 रस्ता परिसरात बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ असताना आणि सिग्नल परिसर असताना देखील वेगात रिक्षा चालवत होता का? वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकाला दंड ठोठावला. शासनानं मुद्रांक शुल्क आणि दंड सवलत अभय योजना 2023 लागू केली. ही योजना 1 डिसेंबर ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च अशा 2 टप्प्यात लागू करण्यात आली. या योजनेमध्ये 1 जानेवारी 80 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा दाखल न केलेले यांच्या बाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर नारायण राजपूत आणि मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे ग्रामीण ओम प्रकाश जांभाळे यांनी दिली. 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीतील हस्तांतरांसाठी दस्तांसाठी योजनेच्या 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क आणि दंडाची संपूर्ण माफी, तसंच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असेल तर मुद्रांक शुल्कात 50% आणि दंडाची संपूर्ण माफी दिली जाणार आहे. 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात
देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 80% आणि दंडाच्या रकमेत 80% माफी दिली जाणार आहे। देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असेल तर मुद्रांक शुल्कात 40% आणि दंडाच्या रकमेत 70% माफी दिली जाणार आहे। शासनामार्फत सुरू असलेल्या अभय योजना 2023 अंतर्गत दंड सवलत योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे शहर नारायण राजपूत आणि मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे ग्रामीण ओमप्रकाश जांभळे यांनी केलंय। कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर आणि व्याख्यात्यावर लेक्चरर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली। भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले होते। या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली होती का? या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार का? अत्यवस्थ 9 ते 10 रुग्ण अन्य रुग्णालयात हलवताना योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे सवाल आमदार डावखरे यांनी उपस्थित केले। त्यावर उद्योगमंत्री आमदार उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिलं। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी 48 आणि त्यानंतर 125 कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात अशा 193 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या संदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल। तसंच रुग्ण हलवताना योग्य ती काळजी घेण्यात आली होती। या प्रकरणातील दोषी सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्यात्यांवर आज कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यामुळे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क। वर्तकनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध ठिकाणाहून 462 मोबाईल केले हस्तगत आणि आयुक्त कारवाईचा आदेश देतात, अधिकारी मात्र हस्तार फासतात। अनधिकृत बांधकामावरून आमदार संजय केळकर यांचा हल्लाबोल। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेटा। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।